वसई तालुक्यातील पदाधिकारी त्यांचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करीन। आदरणीय विजय पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे, उपाध्यक्ष महाराष्ट्र ओबीसी जनमोर्चा, ते सुद्धा उद्याला कदाचित या स्पर्धेला भेट देताना दिसतील। सोबतच ओनिल जॉन अल्मेडा जिल्हा अध्यक्ष वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटीचे, ते सुद्धा आपल्याला दिसून येतील। आदरणीय विकास बंधू वर्तक ज्येष्ठ काँग्रेसचे नेते यांना सुद्धा तुम्ही बघू शकता, त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे या आपल्या पालघर जिल्ह्याकरता। जोजो थॉमस जिल्हा प्रभारी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे, त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान। श्रीमती भावना जैन मॅडम जिल्हा निरीक्षक सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या, त्यांनी सुद्धा योगदान दिलं। वळूया पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 वरच्या घडामोडी। 5 बॉलच्या समाप्तीनंतर डाबा लागल्यात श्री 19 कांदिवली टीमच्या, त्या म्हणजेच 8। पुढचा बॉल चेंडू हवेत आहे, यष्टी रक्षकच्या पाठीमागे जात हा झेल टिपेल काय, परंतु हा झेल ड्रॉप होतोय। एकदा मिळाली। षटक क्रमांक 1 ची समाप्ती। पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 10 धावा। बॅटिंग करताना श्री 19 षटक 19 धाबा। प्रशांत घरत आणि जयेश घरत हे दोन फलंदाज मैदानावर बघायला मिळत आहेत। जयेश घरत आणि प्रशांत घरत, पिवळ्या जर्सी मध्ये प्रशांत घरत ISPL मध्ये यंदा चेन्नई सिंगम संघाकडून तो खेळताना दिसलाय। त्याच्यानंतर जयेश घरत, दोन्ही बंधू खरं तर सुप्रीमो मध्ये खेळताना दिसत आहेत। नेहमीच चांगलं प्रदर्शन। ISPL चा जो टप्पा गाठला त्या टप्प्यानंतर त्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक बाईक सुद्धा मिळाली, म्हणजेच आत्मविश्वास वाढतोय अशाने या खेळाडूंचा। एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमला विनंती करतोय, मैदान क्रमांक 1 वर जो सामना सुरू आहे आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या। डायगो तिथे स्कोररला थोडेसे अडथळा निर्माण होत आहेत। मैदान क्रमांक 2 वर आपण वळूया। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कैलाश, मैदान क्रमांक 2 वर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे तो कैलास। मैदान क्रमांक 1 वर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय निमेश सामदने। स्ट्राइकिंग कडे मैदान क्रमांक 1 वर जयेश आहे। मैदान क्रमांक 2 वर स्ट्राइकिंग कडे श्रीकांत आपटीकर। शॉर्ट बॉल पुल करण्याचा इरादा केला होता पक्का। मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक नव्हता। दूरवरून येण्याआधी 2 धाव मिळतात श्रीकांत आपटीकरला। धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागले जातात। या वेळेला 11 धाबा श्री 19 11 खांदिवली 40+ संघ लढतोय। SB11 सांताक्रूज 40+ संघाविरुद्ध। मुंबई मधील क्रिकेटपटू आपला दमखम दाखवत आहेत। नेहमीच चांगला खेळ या क्रिकेटपटूंचा राहिलाय। टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, गली क्रिकेट असो, बॉक्स क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट मध्ये सुद्धा बोलबाला मुंबई पट्ट्यातील खेळाडूंचा आपण बघितलंय। स्विचिटचा फटका खेळायचा होता। चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही, काहीतरी वेगळं करावं हे मनामध्ये सुचलं आणि ती कृती करताना श्रीकांत आपटीकर या चेंडूला मिस करतोय। धावसंख्या धावफलकावर आहे ती 10 धाबा 2 11 धाबा 2। कुळा गटातील मॅचेस मध्ये दोन्ही बंधूंना आमंत्रण दिलं जातं। जयेश घरत आणि प्रशांत घरत दोन्ही खेळाडू अंडरआर्म मधून पुढे आलेत आणि ओव्हरआर्म मध्ये आज चांगलं स्थान पटकावलं।
मैदान क्रमांक 2 वर जागा बनवून खेळायचं होतं श्रीकांतला, परंतु फिटनेस दाखवताना तो दिसत नाही. धावबादच्या स्वरूपात त्याला परतावं लागतं. विकेटचं झालंय पतन. मैदान क्रमांक 2 वर लागलाय पहिला धक्का श्री 1940+ टीमला. श्रीकांत आपटीकर इज गॉन. स्कोर इज 11. 11 वर 1 गडीवाद. मैदान क्रमांक 2 वर विकेट पडली आणि त्या विकेटमुळेच मोठं नुकसान होईल. नवीन बॅटर गेला मैदानाच्या आतमध्ये कुलदीप. थँक्यू थँक्यू सो मच. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. धावसंख्या धावफळकर आहे ती फक्त आणि फक्त 11 धाबा. काय चांगली अफलातून गोलंदाजी. गोलंदाज मयूर. नवीन गोलंदाज मयूर. कुलदीप स्ट्राइक इन कडे होता आणि नो बॉलचा इशारा. दॅट्स नो बॉल. फ्री हिट आहे. धावसंख्या 12. मुक्त संचार करण्याची संधी मिळते. धूमधडाका मैदान क्रमांक 1 वर बघायला मिळतोय. धावसंख्येचा पाऊस पडतोय, परंतु इथे मात्र तसं दृश्य नाही. इथे एका एका धाबे करता बॅटर तरसताना दिसत आहेत. पुन्हा एकदा नो बॉल. फ्री हिट. मुक्त संचार करण्याची संधी आहे. धावसंख्या झाली आहे यावेळेला 15 धावा. 15. धाबा. तिसरे षटक मैदान क्रमांक 2 वर सुरू आहे. शॉर्ट बॉल थोडासा. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. पुन्हा चुकीला माफी नाही. लगातार तेच करताना गोलंदाज दिसतोय आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 16. 16.
पुन्हा एकदा नो बॉल, चौथा नो बॉल. खर तर लगातार 9 चेंडूंचा इशारा येत आहे. एक ची काय स्थिती ती सुद्धा आपण जाणून घेऊया. हो, प्रशांत घरत मैदान क्रमांक 1 वर आक्रमक भूमिकेमध्ये येत असताना 6 धाव मिळवत आहेत. 59 धावा मैदान क्रमांक 1 वर 59. आणि आता मैदान क्रमांक 2 वर विकेट मिळाली गोलंदाज मयूरला. धावसंख्या 18 असताना दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. दोन बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धाबा. मैदान क्रमांक 1 वर षटकारामागून षटकार येत आहेत. मैदान क्रमांक 2 ची स्थिती या वेळेला काय आहे ते पुन्हा एकदा आमच्यापर्यंत माहिती देतात आमचे स्कोरर. धावसंख्या 18, 2 बॉलची समाप्ती. Score is 66 on ground number 1. मैदान क्रमांक 2 वर धावसंख्या आहे ती 18. स्विंग अँड मिस, नो बॉल. फ्री हिट असेल, मुक्त संचार पुन्हा होईल का? धावसंख्या 19. रॉयल स्टनर मीरा रोड आणि अष्टविनायक नायगाव दोन्ही कॅप्टनने टॉस साठी या. जीवदानी गिरीज आणि बेनापट्टी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आदिवासी समाजातील हा संघ असेल जीवदानी गिरीज आणि वसई बेनापट्टी. ओव्हरथ्रो केला गेलाय. महमूद आणि कुलदीप या दोघांनाही धाव बनवायच्या आहेत परंतु तितक्या काही धावा बनत नाही. धावसंख्या या वेळेला 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात ते 21 धाबा 21. काय घडलंय? 2 धाबा असतील की 3 धाबा? अंपायर दॅट्स 3 रन्स और 2 रन्स? 3 धाबा या वेळेला मिळत आहेत. बावीस धाबा झालेत. नो बॉल. किती नो बॉल टाकलेत या षटकामध्ये ते आपण जाणून घेणार आहोत. सर्वात अधिक जास्त धाबा या षटकात. मैदान क्रमांक 1 वर स्कोर बोर्ड काय सांगतोय? 68. 68 धावा मैदान क्रमांक 1 वर. . 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
शॉर्ट बॉल पूल केला जातो या चेंडूला. स्क्वेअर क्षेत्रामध्ये झेल टिपलाय परंतु फ्री हिट आहे. ओव्हर थ्रो झालाय आणि त्या अनुषंगाने 2 धाबा तर पूर्ण केल्या जातात. तिसरे धाबे करता दोन्ही बॅटर धावत आहेत. फिटनेस चांगला दाखवावा लागेल. 40+ क्रिकेट असलं तरी या 3 धाबा. ओहो ओव्हर थ्रो काय चाललंय. फेकाफेक सुरू आहे. याचबरोबर या 4 धाबा. चौकारणीची धावसंख्या 27. स्कोर इज 27. धावसंख्या पोहोचली 27 वर. टॉससाठी या आदिवासी समाजामधून बेनापट्टी वसई आणि जीवदाने गिरीज, त्याचबरोबर अष्टविनायक नायगाव आणि रॉयल स्टँड मीरा रोड टॉस साठी या षटकामधून अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 बॉल रिमेनिंग. स्कोर इज 27. धावसंख्या तरी सुद्धा फार कमी आहे. शॉर्ट बॉल नो बॉल. हो नो ओ नो. भरपूर 9 चेंडू टाकले त्या षटकामध्ये. 7 9 चेंडू आणि मला वाटतं की पहिल्यांदाच हा रेकॉर्ड झाला असेल रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. 7 बॉल 9 टाकलेत. अनेक अशी षटकं आपण बघितली. सुरुवातीला 2004 साली मोहम्मद समी हा गोलंदाज होता. त्याच्या आपण 17 चेंडूचं षटक बघितलं. आभार मानावं तितकंच कमी काँग्रेस कमिटीचं, ज्यांच्यामुळे आपण ही स्पर्धा बघतोय. स्वर्गीय मायकल फुटार्डो चषक 2025 शानदार आयोजन आहेत आणि भरपूर आज सदस्य सभासद काँग्रेस कमिटीशी जुडले गेलेत. भरपूर चांगलं कार्य या सर्व मेंबर्सचं जे कटआउट्स आपण बघतोय. जोजो थॉमस जिल्हा प्रभारी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे, श्रीमती भावना जैन मॅडम ज्या जिल्हा निरीक्षक आहेत सरचिटणीस आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या, विजय शेठ पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे, ज्यांचा नुकताच वाढदिवस 18 मे रोजी साजरा झाला. आता वही आपण ही चर्चा तर करणार आहोत. चर्चा करूया स्कोअर बोर्डची. स्कोअर बोर्ड नेमकं आपल्याला काय दाखवतोय. धावसंख्या 34. पहिल्या 2 षटकांमध्ये 13 धावा होत्या आणि या षटकामध्ये 21 धावा आल्यात. एकूण धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर इज 34. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि इथे 50 धावाच्या अगदी जवळ एक षटकार आला ना तर प्रशांत घरात देखील आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक झळकावेल का. घुटना टेकून फटका तर अप्रतिम आहे. चौकार गेलाय. 49. 49 धावा जरी असल्या तरी 50 धावेपेक्षा कमी नाही आहेत. ती बॅटिंग महत्वाची होती. ISPL सुप्रीमो महाराष्ट्र ज्याने संपूर्ण गाजवलाय टेनिस क्रिकेटचा हिरा प्रशांत गरजकरता जोरदार टाळ्या. 49 धावा नॉट आउट केले या मॅच मध्ये. अप्रतिम बॅटिंग. चला या पुढील होणारा मॅच रॉयल स्टँड मीरा रोड आणि अष्टविनायक नायगाव टॉसला यायचं आपण. रॉयल स्टँड मीरा रोड आणि अष्टविनायक नायगाव. मीरा रोडचा आलाय अष्टविनायक नायगाव. आपला कॅप्टन कोण आहे. आकाश कॅप्टन पाठवा तुमचा. टार्गेट सेट केलंय जिंकण्याकरता. 81 विसरता कामा नये. 4 ओव्हर मध्ये 106 रन केले होते आणि 107 एकविरा नायगावने सकाळच्या सत्रामध्ये धावा जिंकायला दिल्या होत्या. म्हणून 80 धावा देखील ते चेस करू शकतात. ज्याने 107 धावा केल्यात. सर्वाधिक हायेस्ट स्कोर या स्पर्धेतला जर कोणाच्या नावावर असेल ना तर एकविरा नायगाव या संघाच्या नावावर आहे. मीरा रोडचा कॅप्टन आलाय. अष्टविनायक आपला कॅप्टन त्वरित पाठवायचा आहे. योगेश कोळी चला क्विक फास्ट या धावत या. आणि ग्राउंड नंबर 2 वरती
काय घडामोड्या घडतायत, तिथे किती रन झालेत हे देखील आमच्यापर्यंत स्कोरर माहिती देतील. 37 37 धावा, 3 बॉल बाकी आहेत फर्स्ट इनिंगचे. बघूया 3 बॉल मध्ये काय घडेल. स्ट्राईकला बॅटर आहे, अक्रॉस द लाईन खेळण्याचा इरादा, व्हाईट बॉलचा सिग्नल. थँक्यू अंपायर. 38 धावा. वेलकम बॅक. सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात, ऐकत आहात भव्य दिव्य ही स्पर्धा. प्रत्येकाच्या आठवणीमध्ये सदैव राहील अशी ही स्पर्धा. स्वर्गीय मायकल फुटॅडो ट्रॉफी 2025 आणि त्यांना दिलेली ही श्रद्धांजली. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल, बॉल दुसरा आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा. त्यानंतर डॉट बॉल. शैलेंद्र घोडेकर हाच तो खेळाडू आहे ज्याने ठोकल्यात 6 बॉल 6 षटकार सकाळच्या सत्रामध्ये याच ग्राउंड वरती याच स्पर्धेमध्ये. पण तो अमित तांडेल आहे, अर्नाला एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते. गॅप मध्ये चेंडू आहे. मिड विकेटला 1 रन कंप्लीट. सुरुवात जर गोड झाली नाही ना तर शेवट गोड होत नाही. मागील मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 38-39 धावा केल्या होत्या एकवीर नायगावने
आणि तिकडेच 107चं टार्गेट ठेवलं. फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केलाय. मिड ऑन रिझन मधून चेंडू जातोय. एकाच धावे करता फिल्डर आहे. सिंगलने फक्त धावसंख्या वाढत राहील. जो रिक्वायर रन रेट आहे तो मेंटेन होणार नाही. शैलेंद्र घोडेकर अनेक टुर्नामेंट खेळलाय, गाजवल्यात, परंतु अमित तांडेल जशास तसं उत्तर देणारा गोलंदाज. अप्रतिम फटका, फॅब्युलस फटका, इनक्रेडिबल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. 4 धावेने धावफलक 8 वरती येतोय. पलटवार करणारा चौकार शैलेंद्र घोडेकरच्या बॅट मधून येतोय चौकार. 81 धावसंख्येचा आव्हान. आता मात्र अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. फिल्डर मिड विकेटचा येईल. 1 रन कंप्लीट. ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा. फिल्डिंग लावून घ्यायची आहे ग्राउंड नंबर 2 वरती. टार्गेट 41-42चं टार्गेट आहे. चला बॅटर या ग्राउंड नंबर 2 वरती आलेले आहेत. सलामीची जोडी. काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स. ग्राउंड नंबर 1, ग्राउंड नंबर 2 दोन्ही ठिकाणी एन्जॉयमेंट, मजा येते कॉमेंट्रीला. परंतु आमच्या आयोजकांनी घेतलेली मेहनत खरोखर कौतुक करेन. आणि स्वर्गीय मायकल फुटॅडो यांचं गुणगान गाणारी ही स्पर्धा, त्यांनी केलेली कामं या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून येत आहेत. वसई नगर परिषद नगराध्यक्ष होते, बेसिन कॅथलिक बँकेचे चेअरमॅन होते आणि वसई तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष. हे मोठे पद होती. रात्री बेअपरात्री गोरगरिबांना मदत करणं, समाजासाठी हितावं आणि समाजासाठी झटावं असं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व, चांगलं वक्तृत्व, चांगलं वर्चस्व नेहमी आपण पाहिलंय स्वर्गीय मायकल फुटॅडो साहेबांच्या माध्यमातून. जरी ते आपल्यात नसले तरी त्यांना हे ट्रिब्यूट केलेली ही स्पर्धा आहे. शैलेंद्र यावेळी मात्र अंदाज घेतला आणि स्क्वेअर लेगला ठोकलाय षटकार. आणि या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं शुभागमन होत आहे कॅप्टन निलेश पेंढारी साहेब, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचं हार्दिक स्वागत. त्यांना नम्रतेची विनंती करेन की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. अनेक पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होईल. 15 धावा यावेळी राईज झालाय, म्हणून एखादा चेंडू राईज करणं देखील फार महत्वाचं आहे. जर एखाद्या बॉलवरती षटकार आला, प्लॅन ए फसला ना, तर तुमच्याकडे प्लॅन बी असायला हवा. अगोदरचा चेंडू थोडासा बॅटअप दिला, तिथे मात्र हुकचा फटका कन्वर्ट केला आणि इथे हा बॉल रायझिंग केलेला होता. थोडा सरप्राईज झाला शैलू करता. आता हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल ऑल सक्सेसफुल. हा कॅच घेतलाय की मॅच घेतलाय. कॅप्टन निलेश पेंढारी साहेब यांचं शुभागमन होत आहे. सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मंद मंद पावलांनी आणि टाळ्यांच्या गजरामध्ये करूया त्यांचं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलं हार्दिक स्वागत आहे निलेश पेंढारी साहेब. कॅप्टन निलेश पेंढारी साहेबांना आपण बघतोय आणि नक्कीच वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेकरता बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपला आभारी आहोत. आपण आनंद घ्यायचा मॅचचा. ग्राउंड नंबर 1 वरती 2 बलाढ्य संघ आहे. एका साईडला टीम जर पाहिलं तर सहिष्णू टीम अर्नाळा, ज्यांनी प्रथम बॅटिंग करताना 4 ओव्हरमध्ये ठोकल्या 80 धावा, 81 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय. आणि टीम एकविरा नायगाव हा संघ पाहायला मिळतोय, जो बलाढ्य संघ आहे, मोठ्या धावाचे चेस करण्यामध्ये एक्सपर्ट. 15 रन 3 बॉल. ग्राउंड नंबर 2 ची स्थिती देखील जाणून घेणार आहोत. फटका फसलाय. ओ अप्रतिम अप्रतिम एफर्ट ला जवाब होते करणचे. 1 रन. बॉलरचं नाव सांगा प्लीज. ग्राउंड नंबर 2. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर होते पाठवा. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या आहेत, बॅटिंग करणाऱ्या टीमचं पाठवा.
जाऊया पुढच्या बॉलच्या दिशेने. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती प्रमोद आहे. प्रमोद लिली एक जबरदस्त खेळाडू. रणजीपट्टू, टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेट, काय फिटनेस आहे त्या खेळाडूचा. त्याच्याकडे पाहून तुम्ही सांगणार नाही की तो 36 प्लस आहे. आणि विघ्नेश आणि त्याची जर बॉडी लँग्वेज पाहिली ना तर मिलती जुलती आहे. तो फिटनेस मेंटेन केला आहे. करण कॅप्टन कूल, आज कॅप्टन, अकेला कॅप्टन चला आहे सीनातान. जाऊया ग्राउंड नंबर 2च्या दिशेने. इथे रन आहेत 16. अडचणीमध्ये आहे टीम एकविरा नायगाव. 12 मध्ये पाहिजे आहेत जवळजवळ 65. 12 बॉल 65 धावसंख्येची गरज. ग्राउंड नंबर 2च्या दिशेने जाऊया. मैदान क्रमांक 2 वर सचिन पहिल्या षटक टाकतोय आणि पहिल्या षटकामधील 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत. 42चं टार्गेट आहे. सबमरीन डिलिव्हरी, स्ट्राईक इनकडे असलेल्या बॅटरला बीट केलंय. मयूर बीट होतोय. धाबा देण्याचं कोणतंच काम केलं जात नाही गोलंदाजी करणाऱ्या टीमद्वारे. एक एक्स्ट्रा प्लेयर सुद्धा त्यांचा अतिरिक्त कक्षामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. अतिरिक्त खेळाडू या. पुढे येऊन शॉट सिलेक्शन केलंय. चेंडू जातो लॉंग ऑफ रिझन मध्ये. चांगला एफर्ट क्षेत्ररक्षकाचा. 40+ क्रिकेटपटूंना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्ण संधी दिलाय वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे. एवढंच मी म्हणेन. आणि म्हणूनच आज चांगले पदाधिकारी या स्पर्धेच्या भेटी निमित्ताने येत आहेत. पहिलं जर आपण बघितलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 आफ्टर 1 ओव्हर. नक्कीच संदीप सर इथे देखील षटकार येतो. आणि चला आपण विशेष सन्मान करूया. कॅमेरामॅन जर कॅमेरा फिरत असेल तर आपण फोकस करायचा आहे स्टेजवरती. कॅप्टन निलेश पेंडारी साहेब या ठिकाणी आहेत. महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव आहेत आणि त्यांचा आपण करूया विशेष सन्मान. या ट्रॉफी जोडीला त्यांचा फोटोशूट देखील केला जातोय. इनॉग्रेशन ट्रॉफी भरपूर आवडलाय साहेबांना. थँक्यू. बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिला. त्यांचा विशेष सन्मान आपण करूया. कॅप्टन निलेश पेंडारी साहेब आहेत या ठिकाणी आणि त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिला. चांगलं काम आपण करतायत. अशीच कामं आपण करत राहा. या सदिच्छा, या शुभेच्छा आणि थँक्यू. या स्पर्धेमध्ये आपण बहुमूल्य वेळ दिलं. आपला आभारी आहोत. जाऊया ग्राउंड नंबर 2च्या दिशेने. मैदान क्रमांक 2 वर नुकताच पहिले षटक संपलंय. प्रत्युत्तर दाखल 42 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धाबा झाले ते 4. SB11 सांताक्रूज 40+ टीमच्या. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाले कुलदीप गोलंदाजी मार्गावर. स्ट्राईकिंगकडे बॅटर आहे प्रशांत. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता अजूनही 38 धावांची गरज आहे. 18 गेंदों में चाहिए 38 रन. कुलदीपचा हा स्वेर मारा ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे. वाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांद्वारे. पंचांची कामगिरी सुद्धा अतिशय चांगली झाली. संकेत किनी, अनिकेत निजाई, जिग्नेश वैती, राहुल यादव या सर्वांचाच आभार. सरळ बॅटने इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये प्रशांतने ठोकलाय. शानदार चौकार. धावसंख्येला आकार. धाबा लागल्या जातात यावेळेला ते 8. आल्या 9 धाबा लागल्या जात आहेत. कुलदीप याच्या पहिल्याच बॉलचा योग्य तो समाचार घेतला गेलाय. धावसंख्या 9. कुंदन सुतार सरण आपण बघतायत. वसई विरार जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पार्टीचे या अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. नुकताच अनेक पदाधिकारी सुद्धा या स्पर्धेनिमित्तानं भेट देत आहेत. कारण तितकाच विश्वास या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने दिलाय.
या जनतेला इकडच्या समाजामध्ये जनजागृती आणण्याचं काम केलंय, लोक उपयोगी कामं केलेले आहे या पक्षाने, आणि म्हणूनच आवर्जून उल्लेख करतो या सर्व सदस्यांचा. धावसंख्या धावफलकावर मैदान क्रमांक 2 वर डॉट बॉलने जातोय. धावसंख्या थांबली. धावसंख्या 9. धावसंख्या 9 आहे. पुढचा बॉल बघूया. स्विंग अँड मिस. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या 9. वळूया मैदान क्रमांक 1 च्या दिशेने. तिथे काय चाललंय? इथे ज्या घडामोडी घडल्यात, एकच बॉल आणि रन झाल्यात 39. 42 पाहिजेत मला वाटते. 5-42 म्हणजे पहिल्या मॅच मध्ये 107 धावा जे संघाने केल्या तो 80 धावा करताना थोडा कमी पडलाय. या ओव्हर मध्ये एक्स्ट्रा धावा येत आहेत. सकाळी पावसाचा तडाखा थोडासा जाणवला 5 ते 10 मिनिटं. जे आयोजकांवरती आमचा आभाळ देखील खुश आहे. उद्याला एक वेगळी संकल्पना असेल, थोडं कहाणीमध्ये ट्विस्ट असेल उद्या, परंतु जबरदस्त मॅनेजमेंट तुमच्याकडे जर परफेक्ट असेल, ती मॅन पॉवर असेल ना, तर कोणतीही स्पर्धा कितीही संघ खेळवा ती यशस्वीरित्या पार पडेल. आणि त्याच मार्गावरती ही स्पर्धा आपण बघतोय. औपचारिकता शिल्लक 3 बॉल. जाऊया इंटरेस्टिंग मॅच तिथे चालू आहे, तर त्याच मॅचच्या घडामोडी पाहूया मैदान नंबर 2 वरती. मैदान क्रमांक 2 वर धावसंख्या अजून थांबले. धावा आहेत त्या 9 धावा. 42चं टार्गेट होतं. तेवढं काही महागडं टार्गेट नव्हतं, परंतु फलंदाजांना त्रस्त करणारी गोलंदाजी. इथे बॅकलिपचा वापर केलाय. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू वेगाने जातोय. शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. थ्रो त्यांचा ॲक्युरेट होईल काय? 2 धावा मिळतात बॅटरला. 2 धावांची भर पडली आणि धावसंख्या पोहोचली या वेळेला ती 11 वर. स्कोर इज 11. 42चा पाठलाग करताना धावसंख्या 11. 31 धावा अजूनही पाहिजेत. मैदान क्रमांक 2 वर 14 चेंडूंमध्ये 31 ची गरज. मोठा फटका. चेंडूला दिले स्लॉट मध्ये आणि पाठवलं एका प्लॉट मध्ये. मिळतील धावा 6. षटकार. बडा पेक बडा धमाका. धावसंख्या 6 पुढे जाते. धावा लागल्या जातात ते 17 धावा 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी सर्वांच्या नजरा कैद झाल्यात. मनमीत घुसेकर बॉडीगार्ड, आणि काय फिटनेस मेंटेन केलाय. वेलकम मनमीत. 2 षटक समाप्त झालेत. मैदान क्रमांक 2 वर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 25 धावा. मैदान क्रमांक 2 हा खऱ्या अर्थाने अहवाल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मैदान क्रमांक 1 वर वळूया आपण. मैदान क्रमांक 1 वरती टीम सहिष्णू 11 अर्नाला आरामात मॅच जिंकलाय. कोणती घाई न करता 1 साइड मॅच. काँग्रेस